नमस्कार. आजचा आपला विषय आहे कुठल्या पण भाषेमध्ये उत्कृष्ट कसं व्हायचं. कुठली पण भाषा असू दे, मग ती मराठी असू दे, इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, आणि कुठली पण भाषा शिकायच्या वेळेस अशी भीती बाळगू नये. म्हणजे की ती भाषा आपण कशी शिकू शकतो, नंतर मग आपण त्याच्यामध्ये काय केलं की मग आपलं किती बेस्ट होईल. आणि कधी पण ना कुठली पण गोष्ट शिकताना कधी पण कंपॅरिझन करायचं नाही की त्या व्यक्तीला जास्त आपल्यापेक्षा येते आणि आपल्याला असं येते. कधी पण कुठली पण नवीन गोष्ट शिकताना सगळेजण सेम लेवलचे असतात. हे जर आपण जर पहिला माइंडसेट केला आणि त्याच्याने आपण जर कुठल्या पण गोष्ट शिकायला गेलो तर मग आपल्याला सोपी पडते. तर कुठली पण भाषा जेव्हा शिकतो मग तेव्हा आपण पहिले एक साधा विचार करू शकतो की आपली मदर टंग लँग्वेज म्हणजे आपण लहानपणीपासून जी भाषा बोलतो, मग कुठली पण असू दे, मराठी असू दे, कन्नड असू दे, नाहीतर मग हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, ती आपण काय कोणाकडून काही शिकत नाही. त्याच्यासाठी पहिले टिप्स काय असतात की पहिलं आपण ते ऐकतो, त्यानंतर आपण तोडत बोलतो, आणि त्यानंतर एक प्रकारचं एन्व्हायरमेंट पण येत असतं, म्हणजे वातावरण पण येत असतं, आणि आपण मग सहजासहज आपण ती भाषा कुठली पण शिकून घेतो. त्याला काय आपल्याला काय वेगळं नाहीतर काय स्पेशल काय त्याला काय करायला लागत नाही. तसंच सेम कुठली पण नवीन भाषा शिकताना आपण जर ती एन्व्हायरमेंट जर आपण डेव्हलप केलं, आपण तसेच जर प्रॅक्टिस केली तर आपण ती भाषा लागलीच शिकू शकतो. भाषा शिकताना आपल्याकडे जर सफिशियंट मटेरियल असेल, मग थोडंफार एक तात्पुरतं मटेरियल की ज्याने आपण बघू शकतो की ह्या भाषेमध्ये काय आहे, म्हणजे अल्फाबेट्स काय आहेत, कंटेंट्स काय आहेत, वाक्यरचना कशी आहे, एवढं जरी आपल्याकडे स्पेसिफिक मटेरियल जरी असेल तरी पण आपण त्याच्यामधून पण शिकू शकतो. त्याच्यासाठी स्पेसिफिक आपल्याला क्रॅश कोर्सेस करणं नाहीतर मग लेक्चरशिप्स करणं गरजेचं नाही आहे. शिकायचं असेल तर आपण कुठेही शिकू शकतो. ते एक्झाम्पल आता पहिलं आपण लँग्वेज जर मराठी घेतलं तर पहिलं आपण करू शकतो फर्स्ट इज रीडिंग. तर तुम्ही रीडिंग काही पण करू शकता, न्यूजपेपर्स करू शकता, स्टोरी बुक्स करू शकता. तुम्ही जर कुठल्या फील्डमध्ये असाल, मग तुम्ही लॉ फील्डमध्ये असाल, आपण लॉयर्स ॲडव्होकेट्स होतो, आपण आता आपल्याला तर काय वाचायला काही कमी नाही आहे, तर आपण मराठीतलं मग बरंच काय ड्राफ्टिंग आहे, बरेच पुस्तकं आहेत, ते आपण वाचायला सुरुवात करू शकतो. इनकेस तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही स्टोरी बुक्स वाचा, तुमचे जे अभ्यासाचे पुस्तकं आहेत ते वाचा, इन्फॉर्मेटिव्ह एन्सायक्लोपीडियाज कुठल्या पण लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही वाचू शकता. सेकंड इज रायटिंग. तर रायटिंगमध्ये तुम्ही कुठली पण इन्फॉर्मेशन राईट करू शकता, नाहीतर मग थॉट्स आपले जे विचार आहेत ते तर तुम्ही लँग्वेजमध्ये राईट करू शकता. त्याने सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट होते. आपलं अभ्यासाचं मटेरियल आहे तेही रायटिंगला तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग डेली रायटिंग जे आजच्या डे टू डे लाईफमध्ये आजचे काय ॲक्टिव्हिटीज झालेले आहेत आणि तुम्ही काय केले आहेत, तुमचे विचार काय आहेत, तेही तुम्ही त्याच्यात रायटिंग करू शकता. रायटिंग केल्याने स्पेलिंग मिस्टेक्स, हँड रायटिंग इम्प्रूव्हमेंट सगळंच होऊन जातं. अँड रायटिंगने आपला क्रिएटिव्हनेस जास्त वाढतं आणि आपण त्याच्यामध्ये आपले ओन वर्ड्समध्ये आपण लिहितो, म्हणजे त्याचं कॉपी पेस्ट नसतं. फर्स्ट टाईम तुम्ही एखादंच कॉपीसुद्धा करू शकता. ओपन बुक, एन्सायक्लोपीडिया, बुक्स आहेत, नॉवेल्स आहेत, त्याच्यामधून रायटिंग करू शकता. ऑटोबायोग्राफिक्स आहेत, त्याच्यामधून तुम्ही डायरेक्ट रायटिंग करू शकता, म्हणजे बघून ओपन बुक. आणि नंतर हळूहळूसुद्धा आपण आपले ओन थॉट्ससुद्धा त्याच्याने लिहिले तरी पण आपण जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकतो. थर्ड इज लिसनिंग. लिसनिंग म्हणजे ऐकणं भयंकर गरजेचं आहे. आता काय लागलीच आपला जन्म झाल्यानंतर आपण काय बोलायला सुरुवात करत नाही. कुठलं पण म्हणजे लहान बाळ जे असतं ते पहिलं ऐकल्यानंतर मग बोलतं. सेम तशीच बेसिक प्रोसेस आहे. आपण पण कुठली पण लँग्वेज जर जास्त म्हणजे जेवढं आपण ऐकत बसतो तेवढं आपल्याला त्या वर्ड्सचं, त्यांच्या सेंटेन्सेसचं प्रोनाऊन्सिएशन समजतं, कुठे कसं काय आयडम्स फ्रेजेस ते यूज करतात. सेकंड इज त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं असतं हे सगळं आपण लिसनिंगच्या स्किलने समजू शकतं. म्हणून लिसनिंग हे मस्ट आहे. आता लिसनिंगसाठी पहिल्या काळामध्ये एखादा प्रॉब्लेम व्हायचा की आपल्याला इंग्लिश लेक्चर्स कुठून ऐकायला मिळतील, नाहीतर इंग्लिश एन्व्हायरमेंट कुठे मिळेल. पण आजच्या डे टू डे लाईफमध्ये एवढं यूट्यूबचे चॅनल्स आहेत, एवढे इंग्लिशचे व्हिडिओज आहेत की आपण ऐकायला जरी केलं तरी आपलं लाईफ कमी पडेल. म्हणून तुम्ही इंग्लिशचे व्हिडिओज यूट्यूबवरती कुठे पण सर्च करून कुठलं पण लेक्चर असेल तर तुमच्या अभ्यासाचं पण तुम्ही इंग्लिशमध्ये ऐकू शकता. म्हणजे जी कुठली लँग्वेज तुमची इंग्लिश असू दे, मराठी असू दे, त्या लँग्वेजवर तुम्ही ऐकू शकता. आणि आज यूट्यूबवरती एवढा कंटेंट आहे की ऐकून माणूस थकेल पण कंटेंट संपत नाही. थर्ड इम्पॉर्टंट काय आहे टॉपिक? लिसनिंग. आणि फोर्थ आहे स्पीकिंग गरजेचं आहे. मला बोलता येत नाही, माझे शब्द बरोबर येत नाहीत, माझी वाक्यरचना तुटते, नाही तर मग कोणतरी माझ्यावरती हसतं, या सगळ्या गोष्टी सगळ्या साईडला ठेवून जेवढं जमेल तेवढं इंग्लिशमध्ये स्पीकिंग करायला सुरुवात करायला पाहिजे. हे कुठल्या पण भाषेमध्ये. आता आपण इंग्लिशचं बोलतो ते इंग्लिशचं तुम्ही स्पीकिंगला सुरुवात करा. आता इंग्लिश कोणासोबत स्पीक करणार? फ्रेंड्ससोबत, नाहीतर मग टीचर्स आहेत. तुम्ही नंतर इंग्लिशची एन्व्हायरमेंट डेव्हलप करू शकता, पॅरेंट्ससोबत बोलू शकता.
स्वतःशी सुद्धा इंग्लिशमध्ये बोलू शकता, पण जेवढं इंग्लिश बोलणार तेव्हाच इम्प्रूव्हमेंट होणार. जर तुम्ही फक्त फक्त रीडिंग, रायटिंग अँड लिस्निंग केलं पण स्पीकिंग केलं नाहीत, म्हणजे प्रयत्नच केला नाहीत बोलायचा, तर इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही. इंग्लिश बोलायला म्हणजे प्रयत्न करायला लागेल, स्पीकिंग करायला लागेल तुम्हाला. स्वतःशी सुद्धा तुम्ही स्पीकिंग करू शकता. एखाद तुम्ही कुठला तरी स्पीच रेडी करा आणि तो बोला. आणि स्पीच कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. कुठले पण जे पब्लिकचे ते म्हणजे स्पीचेस देणं आहे, त्याच्याने कसं म्हणजे आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि आपली इम्प्रूव्हमेंट पण होते आणि सगळंच होतं. म्हणून मग तुम्ही तशा पण ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. इंग्लिश एन्व्हायरमेंट इज अ मस्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज. आता ही एन्व्हायरमेंट कुठून करायची, तर ही तुम्हाला स्वतःलाच निर्माण करायला लागेल. स्वतःशी बोलायचं, थिंकिंग इंग्लिशमध्येच करायचं. जे काय आपण विचार करतो ते, त्याने तुम्ही जास्तीत जास्त 80% तुमचं इंग्लिशमध्ये रिव्हिजन होणार. तुम्ही जर थिंकिंग केलं तर थिंकिंग ही इंग्लिशमध्ये करून घ्यायची. साईडच्या लोकांशी इंग्लिशमध्ये बोलायचं, इंग्लिशचे व्हिडिओज ऐकायचे, इंग्लिशचं रायटिंग करायचं, इंग्लिशमध्ये आपले ओन थॉट्स लिहायचे, स्पीचेस बोलायचे. असं एक इंग्लिश एन्व्हायरमेंट तयार करायचं. जसं काय आता मी समोर आहे, माझ्यासमोर 1000 लोक आहेत, मी त्यांची लीडर आहे आणि आता मी त्यांना सांगायचं आता काय करायचं काय नाही, ते त्यांचं नेतृत्व मला करायचं आहे. आय एम द लीडर अँड आता मी जे बोलेन ते करणार, असं काहीतरी विचार करायचा आणि इंग्लिशमध्ये बडबडायला सुरुवात करायची. याच्याशिवाय काही होणार नाही. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपली इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि 5th पॉईंट आहे आपला, लिव्ह द फिअर. भीती सोडून द्या. कुठली पण गोष्ट नवीन शिकताना भीती बाळगायची नाही. नवीनच होत, आपण चुकणार आहोत, लोक हसतील तर हसू दे, हसले तर हसले, प्रयत्न तरी करतो ना आपण शांत तरी बसलेलो नाही आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. एकच लक्षात ठेवायचं, बाळ जन्माला आल्यानंतर ते काय फट कुठली पण भाषा बोलत नाही. शिकायला थोडाफार कुठला तरी वेळ लागतो. तशीच गोष्ट आहे, आपल्याला पण शिकायला कुठली पण गोष्ट वेळ लागेल. आणि आपलं एज काय ह्याच्यावरती डिटरमाइन करायचं नाही. आपण शिकायला सुरुवात केली ना, हेच खूप मोठी गोष्ट आहे. जशी आपण आपली मातृभाषा शिकलो तशीच आपण कुठली भाषा शिकू शकतो. म्हणून भीती बाळगायची नाही आणि आतापासूनच सुरुवात करा प्रॅक्टिससाठी. तर हे झाले बेसिक 5 पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट इज रीडिंग, सेकंड इज रायटिंग, थर्ड इज लिसनिंग, फोर्थ स्पीकिंग अँड थिंकिंग इन इंग्लिश. नुसतं स्पीकिंग नाही, थिंकिंग पण इंग्लिशमध्ये पाहिजे. अँड 5th इज लिव्ह द फिअर. तर एवढे पॉईंट्स फॉलो करा आणि सांगा मला इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होते की नाही ते. अजून काय पॉईंट्स असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मला पण चांगले अजून जास्त पॉईंट्स मिळाले, मी पुन्हा एकदा व्हिडिओ करून घेऊ. थँक्यू. आणि प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही इम्प्रूव्ह कराल कुठल्या पण क्षेत्रामध्ये आणि कुठली पण तुम्हाला गोष्ट ती तुम्ही शिकू शकता.